शिंदेजी असतील, अजितदादा असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे आम्ही सर्वजण, आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती या सगळ्या विषयामध्ये आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची पूर्णच्या पूर्ण वज्रमूठ एकत्रपणे सर्वांनी निवडणुका लढल्या आणि त्यामुळे यश मिळालं. पण विशेष करून त्या वसई विरारच्या जागेविषयी थोडं बोलावं लागेल, कारण निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी तिथे जो प्रकार घडला होता, म्हणजे विनोद तावडे जे आपले राष्ट्रीय नेते आहेत आपल्या पक्षाचे, त्यांना तिथे थांबवण्यात आलं होतं, पैसे सापडले वगैरे असे आरोप करण्यात आले होते. त्याचा कुठं फटका बसला नाही निवडणुकीत? खरं तर निवडणुकीमध्ये त्याही अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी खासदार हेमंत सावराजी हे प्रचंड चांगल्या मताने त्या भागांमधून निवडून आले होते. त्यामुळे एक चांगली त्या ठिकाणी एक वेव महायुतीसाठी तयार झालेलीच होती आणि या तयार झालेल्या वेव्जमुळे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ज्याला म्हणतो की आम्ही जिंकू शकतो हा कॉन्फिडंट जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड उत्साहामध्ये काम करत होते. निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने जो प्रकार घडला त्यामुळे तर अजून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि कार्यकर्त्यांनी आणि त्या भागांमध्ये जे मतदार जे आहेत त्या मतदारांना हेही पटलं की एक विचाराचं सरकार हे कधीही महाराष्ट्रामध्ये येणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी तिथले असणारे अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न होता किंवा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय कोण देऊ शकतं, तर महायुतीचं सरकार देऊ शकतं. त्यामुळे नेतृत्वामध्ये बदल होणं, वर्षानुवर्षे जे नेतृत्व त्या ठिकाणी काम करत आहे त्यापेक्षाही नव्याने जे सत्तेत येणारं नेतृत्व आहे त्यातला जर आपण प्राधान्य दिलं तर नक्कीच सर्व विषयांना गती मिळेल, अनेक विषय जे आहे ते मार्गी लागतील. हा विश्वास जो आहे तो त्या पूर्ण भागामधील असणाऱ्या नागरिकांमध्ये तयार झालेला होता आणि त्यामुळे लोकांनी मतदानाचा टक्कासुद्धा वाढला आणि लोकांनी भरभरून मतदान केलं आणि आदरणीय पंतप्रधानांनी दिलेला जो नारा होता एक आहे तो सेफ आहे, हा नारा जो आहे तो नारा त्या नाऱ्याचा सर्वात जास्त फायदा जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रात जसा झाला तसा त्याही भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला. बरं,